माहेरी. आणि ह्या बघा आमच्या सुंदर सुंदर अशा वहिनी आहेत, दोन दोन. ही माझी छोटी छोटी वहिनी आहे, त्यानंतर ही माझी मोठी वहिनी आहे. आणि त्या मस्त आता छान पुरणपोळ्या बनवत आहे. किती मस्त सुगरण आहेत दोघी. मस्त फुगवा बरं का. बघू आता यांची पुरणपोळी फुगते की नाही. पुरणपोळी एकदम मस्त अशी फुगली आहे. छान, खरंच एकदम मस्त अशा पुरणपोळ्या आता आम्ही आयतं खाणार आहे. ही माझी आई आहे. ही बाई देवपूजा चालू आहे हिची. आई असं कर, नमस्कार कर. कर ना, तू कर तर. हा चल. अरे वा वा वा, हे बघा हिचं काय चालू आहे, पूजा चालू आहे. माझी आई आहे. लव यू मामा, लव यू मामा. हॅलो मन, हॅलो असं बोल. भूषण मामा, थोडं माईक लांब ठेव, असा इथे लांब ठेव. आता बोल भूषण मामा. आता सोपू मामा, हिंदू दीदी. तर इथे माझी भाची मस्त असा डान्स करते. ती खूप छान डान्स करते, पण आता सध्या ते म्युझिक लावू शकत नाही आहे कारण लगेच कॉपीराईटचा इश्यू येतो. पण ते लाल लाल बांगडीवरचा डान्स चालू आहे तिचा. आणि विद्यूचा डान्स चालू आहे, नैना लढावा. माझी सगळी माहेरची फॅमिली, आम्ही सगळे आता जेवण करणार आहे मस्त आमरसाचं. अरे मग तर पप्पांचे हे फ्रेंड आहे ज्येष्ठ नागरिक मंडळातले, ते पण आम्हाला आले होते समजा सत्कार करायला. आणि अधिक मास आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही योगायोग म्हणजे आमचं ट्रिप असंही संपलेली होती आणि आम्ही त्याच दिवशी माहेर येणार होतो. त्याच दिवशी अधिक मास सुरू झाला. आणि जे जावयाला करतात, जावयाचा जो वाण असतो, मग आम्ही ते पण केलं सगळं. कपडे वगैरे घेतले आणि माझ्या दोन्ही बहिणींनी पण खूप खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं खूप दिवसांनी एकत्र आलो, त्यामुळे खूप छान वाटलं होतं. आणि ह्या माझ्या सोफ्यावर बसलेल्या आहेत, ह्या दोन मावश्या आहेत. तर त्या पण आल्या होत्या आम्हाला भेटायला, कारण आमच्याकडे जास्त दिवसच नाही आहेत. त्यामुळे मग आम्ही प्रत्येकाच्या घरी नाही जाऊ शकत, जे की आम्हाला सगळ्यांच्या घरी जाऊन भेटायचं होतं. पण मग त्याच आल्या आम्हाला भेटायला. आम्ही सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही आहे, तर तुम्हीच या घरी. आम्ही सगळ्यांनी मस्त आमरसाचं जेवण केलं. आपला जो अधिक मासाचा सण असतो तो पण केला. आणि आमच्या इकडे जो खानदेश भाग आहे नाशिककडचा, तिकडे जावयाचा पाया पडतात आणि मराठवाड्यामध्ये नाही पडत. त्यामुळे मग ते नाही म्हणताय, म्हणजे माझे पप्पा पाया पडत आहेत, पण ते हर्ष म्हणताय की नाही पडायचा म्हणून, कारण मराठवाड्यामध्ये जावयाचा पाया नाही पडत. बाकी आता ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करायच्या आहे. हे माझे आई पप्पा आहेत आणि ही माझी मावशी जी आम्हाला भेटायला आली होती. माझ्या टोटल 5 मावशी आहेत, त्यातली ही एक मावशी आणि काका. हा माझा मोठा भाऊ आणि वहिनी. आणि ही त्यांची छोटी छोटी अशी क्यूट क्यूट मुलगी माझी भाची आहे, ही हिंदवी. आणि हा आहे माझा लहान भाऊ आणि ही आहे लहान वहिनी. ही माझी अजून एक मावशी आहे, सगळ्यात मोठी मावशी. आणि हा जो अधिक मासाचा जो धोंडा म्हणतात, तर ते ह्या वर्षी म्हणजे असं मुलीने पण आईची ओटी भरायची असं काहीतरी आहे, आईने मला सांगितलं होतं. त्यामुळे मग मी पण आईची ओटी वगैरे भरली. सगळा कार्यक्रम झाला, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. तर एवढ्या दिवस आम्ही दोघांनीच ट्रॅव्हलिंग केली, पण आता आम्ही सगळे फॅमिली एकत्र आल्यामुळे आम्ही प्लॅन केलाय मस्त आज बाहेर जायचा. सोबत माझी वहिनी पण आहे, इकडे पण आहे. हे पिल्लू रिद्दू तर झोपला आहे, बाकीचे पुढे आहेत. आणि आम्ही सगळे मिळून आज चाललो आहे कुठे. बोल 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 पटकन. तर हॅलो गाईज. हॅलो गाईज, आम्ही आज कारवारला जाणार आहे. आत्तीच्या गाडीमध्ये बसलोय आम्ही. आत्तीच्या गाडीवर बसलोय आम्ही. आणि पहिल्यांदा लुक घेत आहे आणि सांग मला मागे
चाललोय. आम्ही लाईटची गीत बघायला चाललो. चलो. तुम्हाला माहित नव्हतं करवंद? आणि मग मला द्या ना. तर हे बघा, हे कोणतं धरण आहे? भंडारदरा ना. भंडारदराचं हे धरण आहे आणि काय व्ह्यू आहे, सनसेट होतोय सध्या. आणि आम्ही आमची गाडी घेऊन इथे आलोय, गाडी इथे पार्क केली आहे. आम्ही सगळे आहेत इथे आणि इथे टेंट पण लावतायत. इथे अजून एक फॅमिली येणार आहे, हे बघा. आणि आता आम्ही पण मस्त आज कॅम्पिंग करणार आहे. तर आम्ही येताना चिकन वगैरे घेऊन आलो, सगळं पाणी, सगळं प्यायचं पाणी वगैरे. आणि एक जण, हा माझा भाऊ आहे, कांदे कापतोय, वहिनी तांदूळ निवडतायत, कोण काय काम. दादा बनवतोय चिकनचं सुक्कं आणि मी बनवते बिर्याणी. आणि गाडीमध्ये असं आहे की खूप कमी जागा, इतक्या लोकांना अडचण होते, त्यामुळे कोणी बाहेर कांदा कापतंय. हिंदू आणि रिद्धू जे आहे दोघं मस्त खेळतायत. वहिनी तांदूळ निवडताय. ही छोटी वहिनी आहे स्नेहा, ती पण हेल्प करते, हे आणून दे ते आणून दे. आणि त्यात मस्त सनसेट होतोय आमचा आणि समोर पाणी इतकं सुंदर वाटतंय. हे बघा, एवढं मोठं पातेलं घेतलंय आम्ही बनवायला बिर्याणी. आम्ही मस्त चिकन बिर्याणीच बनवते. बाकी चिकनला थोडंसं हळद मीठ वगैरे लावून ठेवलं आहे आणि थोडंसं मॅरिनेट व्हायला. आणि हे दोघांचं काय मोबाईल बघणं चालू आहे. आम्ही सगळे बिझी आहेत, त्यांच्यासोबत खेळायला कोणी नाही, मोबाईल बघत बसलेत. आणि तिथे असं ऐकलं होतं की वाघ येतो म्हणून, तर थोडी भीती वाटत होती, पण मस्त होतं. आम्हीच होतो, बाकी तिथे कोणीच नव्हतं. आणि हे सनसेटचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, किती मजा येईल आम्हाला. आणि त्यात आम्ही सगळे आम्ही एकाच सोबत, त्यामुळे आणि सगळे सोबत असल्यामुळे अजून जास्तच छान वाटते. आणि त्यात एवढ्या दिवसांनी भेटल्यावर. हे माझी मस्त झणझणीत अशी बिर्याणी बनवते मी. इतक्या दिवस गाडीमध्ये आम्ही तिघच होतो, पण आता फॅमिली सोबतचा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. आणि गुड मॉर्निंग. आणि आम्ही आज काल इथेच थांबलो होतो. आम्ही रात्री खूप अंधार झाला होता, इथे लाईट वगैरे तर असं काही नव्हतं, त्यामुळे आम्ही सगळे जे आम्ही लेडीज आहेत आणि छोटे जे हिंदू वगैरे रिद्धू आहे ते आम्ही सगळे मध्येच झोपलो होतो. आणि हे जे सगळे माणसं आहेत त्यांनी मस्त असा टेंट लावला होता, मी तुम्हाला दाखवते थांबा. तर रात्री तरी ते खूप अंधार होता आणि आता मस्त सकाळी व्ह्यू बघा किती मस्त झालाय. हे बघा समोर, हे काय धरणाचं. इथे रात्री पण एक दुसरी फॅमिली होती, त्यांनी पण टेंट लावलेले होते 2. आणि हा आमचा टेंट होता जिथे आम्ही सगळे 3 हे झोपले होते. आणि गुड मॉर्निंग. बरं, कसं वाटलं मग इथे झोपून? झोपला झाली का मस्त? तर आम्ही आता आलोय इकडे टाकेदमध्ये. हे काय सर्वती काय वेळेला, एक मिनिट, सर्वतीर्थ टाकेद. तर ऑन द वे हे टाकेद होतं, सर्वतीर्थ क्षेत्र. आणि इथे पण राम सीता लक्ष्मणाचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आणि अजून एक मंदिर आहे. टोटल 3 मंदिर आहेत. त्यानंतर इथे जटायू पक्षी पण रामानं भेटायला आले होते. तर मी लहानपणी आम्ही ह्या मंदिरात खूप यायचो. हे सर्व तीर्थ टाकेद म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांचं पूर्ण पाणी याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून त्याला सर्व तीर्थ टाकेद आहे. हा का, थोडं जोरात. मी असं ऐकलंय की पाणी संपत नाही असं. पाण्याची जी लेवल आहे ही कंटिन्यू एवढीच एवढी, किती पण पाणी काढलं ना तरी पण पाण्याची लेवल एवढीच राहते. तर हा माझा लहान भाऊ आहे भूषण. याने तर लगेच 1 मिनिटात तो गोटा काढला होता. खूप जणांना शक्य नसतं हे काढणं. मी लहानपणी काढला होता, पण आता काय माहीत काय, मी खूप ट्राय केलं ह्यावेळेस पण निघालाच नाही. आणि यांनी पण 1 मिनिटात काढला होता लगेच.
आणि एक अजून आहे की हा जर गोटा काढला, ज्याने काढला त्याने तिथे कुंड आहे, तिथे गोमुखातून पाणी येतं, तर ते पाण्यातून तो गोटा धुवून आणायचा प्रत्येकाने, जो पण काढणार. आणि जर फिमेलला शक्य नाही झालं, म्हणजे त्यांची बायको वगैरे कोणी सोबत लेडीज आलेलं असेल, तर नवऱ्याने काढलं तर बायकोने तो गोटा जाऊन परत पाण्यामध्ये धुवून आणायचा. बाकी इथे कुंड होतं आणि यांना तर फक्त चान्स पाहिजेच आंघोळ करायचा. यांनी लगेच आंघोळ वगैरे केली मस्त. या ठिकाणी एक कुंड आहे आणि कुंडामध्ये एक कासव पण आहे. हे बघा, पहिल्यांदा आम्हाला वाटलं हा नकली कासव असेल, पण हा ॲक्च्युली रिअल कासव आहे. थोडा वेळ थांबले की मग मान हलवतो सावकाश. तर ह्या जागेची मी थोडक्यात माहिती सांगते. इथे राम सीता लक्ष्मणाचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. आणि झालं असं होतं की जेव्हा रावण सीतेचं अपहरण करून चालला होता, तेव्हा जटायू पक्षीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रावणाने जटायू पक्षाला मारलं. तर तो जखमी होता आणि तिथे रामाला येऊन इथे ते भेटला. आणि मग जटायू पक्षाला तहान पण लागली होती, त्यामुळे रामाने इथे बाण मारून हे जल प्रकट केलं. म्हणून याला इथं हे जे पाणी आहे खूप असं पवित्र पाणी आहे इथलं कुंडातलं, त्यामुळे इथे सर्व तीर्थक्षेत्र म्हणतात ह्या जागेला. आणि तर खूप वेळ कमी असल्यामुळे माझं माहेर सोडायची वेळ आली आणि रिद्धू पण खूप त्याची लवकर अटॅचमेंट होऊन जाते. तो पण खूप इमोशनल आहे बघा, किती रडतोय तो. नानू नानी म्हणून, मामा मामी सगळेच त्याला आठवत आहेत. आणि मी पण खूप इमोशनल झाली होती, त्यामुळे मी प्रॉपर व्हिडिओ काढलाच नाही. जेवढा आहे तेवढा तुम्हाला दाखवला. व्हिडिओ आवडला असेल तर असंच आमचे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आम्ही चाललोय माझ्या सासरी. अरे मला येत आहेत ते मागून, लगेच येत आहेत बच्चा.